नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजची रेसिपी आहे आलू समोसा, आलू मटर समोसा. हे बघा, आणि पण आलेले आहे. हे बघा, आणि खास हिच्यासाठी गेल्या आठवड्यात आली नाही, तर आता आली. 2-3 दिवस सुट्टी आहे, तर खास हिच्यासाठी हिला समोसा हे आवडते म्हणून खास आणवीसाठी समोसा आणि आणवीच्या मामासाठी, मम्मासाठी आणि सगळ्यासाठीच बनवते. तर चला, तर तुम्हाला साहित्य दाखवते. हो हो. तर हे उकडलेला बटाटा आहे, तो क्रश करून घेतलाय आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकली त्याच्यात. मटार आहे, हे अख्खे धने आहेत, ही जिरा पावडर, हे सेंधव नमक, हा धना पावडर, ही बडीशेप आणि ओवा पण तुम्हाला दाखवते. मी बघा माझ्या नाईट ड्रेस हो, सांगते ना. अन्वीने न्यू नाईट ड्रेस घेतलाय, ब्लॅक पिंक. आणि हे आपला ओवा आहे. तर चला, आपण सुरुवात करूया. करा. आणि हे वाटण आहे, हे बघा, आपल्याला वाटण पण टाकायचं आहे. या वाटणमध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक, थोडंसं जिरं टाकलंय ना, असं वाटण करून घेतलंय आपल्याला ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर आता मी तेल टाकते. तेल आपलं ह्याच्यामध्ये पण आहे, तर तेल टाकते मी. आपल्याला ना मोहरीची फोडणी द्यायची आहे ह्याला, चांगली फोडणी द्यायची. हो. तर घरच्या घरी जर समोसा बनवला ना, तर खूप छान लागतो तो. आपल्याला जास्त तेल नाही टाकायचं, साधारण 1 पळी तेल टाकले. तर आता मी त्यात मध्ये मोहरी टाकते. बाबू, जरा थोडं महाग घेतो का ते? ओके बेबी. मोहरी टाकून घेते. आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यातच मी हळद टाकते. अख्खे धने टाकते मी त्याच्यामध्ये. बाबू, चमचा काढला होता ना, मला चमचा दिली. तर आपण आता ना 1 चमचा धना टाकू, अख्खा धना टाकूया. हे ना स्वाद चांगला येतो, छान समोसे लागतात. 1.5 चमचा टाकले. आता बडीशेप टाकूया. हे पण 1.5 चमचा टाकले. आता हे आपण आता ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया. तर आता माझ्याकडे कढीपत्ता नाही, मी असंच टाकते बटाटा. एकच बाबू. थोडं केलं ना. हो, थँक्यू. आणि पण खूप कामाचे आहे बघा, तिला पण खूप काम करायचं वाटतंय. मम्माला पण हेल्प करते ती कधी कधी स्वयंपाकामध्ये. इथं पण ती खूप उत्सुक असते. मटर टाकून घेऊया. याला हलवू. मामी, आपण उद्या म्हणजे आपण उद्या व्हिडिओ टाकणार ना माझा आजचा.
आता ह्याच्यामध्ये ना थोडं धना पावडर टाकून घेऊया. धना पावडर. अख्खे धने पण टाकलेत आणि पावडर पण टाकूया. हो का, 1 चमचा टाकला. आपण घरीच्या घरी आता धना पावडर टाकूया. याला आपण आता हलवून घेऊ थोडं. यातला पण मसाला टाकून घेऊ. याला आता आपण हलवून घेऊया. यात आता एक राहिले. फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असणार आहे. आता मी आपे बनवले आहे घरी मॅगीमध्ये. तर तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, आहे का नाही? हो, तर बघा. तिने आप्पे बनवलेले, मॅगी बनवलेली मेनू. हो, तुम्ही कमेंट करा लवकर. आता ह्याच्यामध्ये आपण ना नमक टाकू. मी सेंधव नमक टाकणार आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सेंधव नमक टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आपलं नॉर्मल मीठ टाकतो. नॉर्मल मीठ पण चालेल. थोडंसं टाकते, अर्धा चमचा. अजून थोडं. जर नॉर्मल तरी आहे तरी पण. आता याला हलवून घेऊ आपण. आता ह्यातमध्ये थोडासा मसाला पण टाकू आपण, महत्वाचं. आपलं फक्त समोसा रेडी होणार आहे. जर तुमच्याकडे नॉर्मल मीठ असेल वगैरे. हा मसाला आहे एव्हरेस्ट, तो अगदी किंचित टाकायचा, अर्धा चमचा. आणि अर्धा चमचाच राहिला आहे तो. हो का, संपला. आणि तिकडे टाकून दे गं. टाकते. हे आपलं मसाला मेन महत्वाचा आहे. वास येतोय का हो मामी? छान होतं एकदम. हा देता. आता याला जरा आपण ना एक वाफ देऊया. मस्तपैकी आपला सुक्का सुक्का बटाटा झालाय. गॅस बंद करते, आपला वाफून निघतोय बटाटा. कसा झालाय अन्वी समोसा? एकदम मस्त. खाऊन दाखव बरं. खाऊन दाखव. चटणीची पण रेसिपी टाकणार आहे. छान झालं. आपण दोघी बनवलं होतं. हो. आपलं सारण बिगार झालंय. पीठ पण आपलं बघा असं मुरलंय चांगलं. तर आपण आता त्याच्या छोट्या छोट्या नाही का अशा हे करूया पुऱ्या. म्हणजे मग आपल्याला लाटून घेऊ चपाती सारखं. साधारण मी ना 6 लोकांसाठी केलं होतं हे समोसाचं. तर आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया. लय पातळ पण लाटायची नाही आणि लय जाड पण लाटायची नाही. हे पीठ मळलं ना, ह्याच्यामध्ये मोहन तेल घातलं, मीठ, ओवा आणि घट्ट एकदम डो केलाय. हे बघा एकदम घट्ट आहे. समोस्याला घट्ट लागतं. पातळ जर केलं ना तर समोसा अजिबात बनला जात नाही. चपुटा चपुटा होतो, तो चपटा होतो. म्हणजे असं लाटायचं चांगलं चपाती सारखं.
असं लाटून घ्यायचं. हे बघा हे असं जास्त पातळी नाही आणि जास्त जाड पण नाही. असं चपाती लाटून घ्यायची आणि ती अशी मधोमध कट करायची. कट केल्यानंतर ह्याचे 2 भाग करायचे. एक भाग बाजूला ठेवायचा आणि एक भाग आहे तो असा हे करून घ्यायचा. पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपलं हे चिकटलं पाहिजे. म्हणजे हे बघा हे असं एकावर एक ठेवायचं. म्हणजे हा समोसा असा चांगला चिकटला जातो आणि फुटत पण नाही ना काय नाही. हे बघा आणि हे असं धरायचं का कोण झाला याचा. तर आपण ह्याच्यामध्ये सारण टाकूया. सारण पण आपलं खूप टेस्टी झालंय. अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतो तसा त्याच्यापेक्षाही छान झालाय आपला समोसा. तर ह्याला पण आपण लावून घेऊया ह्या कडा मिटवताना आणि ह्याला असं हे करून घ्यायचं. ह्याला थोडीशी घडी मारून घ्यायची ह्याला अशी. अशी घडी केली की मग ह्याला असं असं दबून घ्यायचं. एकमेकाची तोंड मिटून घ्यायची. असं चांगली तोंड मिटवून घ्यायची. असं दाबून घ्यायचं मस्तपैकी. समोसा असा बसला पाहिजे. हो का कसा बसलाय बघा. हो का आता आपण तेल चांगलं आपलं कडक तापलंय तर हा टाकून घेऊया. तोपर्यंत हा आहे तो हा पण एक तयार करून घेऊया आपण. म्हणजे ॲट अ टाइम आपले दोन्ही तळल्या जातील समोसे. हो का असं करून घ्यायचं. तोंड हे चांगलं जाम मिटवून घ्यायचं याला. म्हणजे आपला समोसा फुटणारही नाही आणि काय ह्याला होणारही नाही. ह्याला आता घडी करून घ्यायची अवकाशी. ह्याला लावून घ्यायचं आणि ह्याला असं कसं झालं थांब एकच मिनिट. त्यात आहे मग काय म्हणतात? बघितल्याशिवाय नाही.
किती छान दिसते. मैत्रिणींनो, आलू मटार आपले समोसे तयार आहेत. तुम्ही पण काय करायचं माहिती ना, तुम्ही पण आपल्या कुटुंबाला करून खाऊ घालायचं आणि खुश ठेवायचं, आनंदी ठेवायचं. आणि मला कमेंट, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हे समोसे कसे वाटले. थँक्यू. बाय. गुड नाईट. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा आणि माझा चॅनल, माझा व्हिडिओ बघत राहा.